मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक टू द चॅनल. हम्पीचा एपिसोड 4 आणि हा आमचा स्टे आहे 2 दिवसासाठी इथे. आणि आपल्या 2 बाईक रेडी केलेल्या आहेत आपण आणि आता निघतोय आपण हम्पी एक्सप्लोर करायला. तर असं काहीसा एरिया आहे इथं स्टे केला आहे आम्ही. तर इथून पुढे कसं जायचं, कुठून जायचं ते बघूया. जर्नी सुरू झालेली आहे आपली. तर इथंच एक आतमध्ये रात्री इटालियन कॅफे म्हणून आहे, तिथं जेवलोय आम्ही. छान होतं जेवण. हा स्टे थोडा आउटसाईडच आहे, अजून हम्पी इथून 4 किलोमीटर पुढे आहे. कारण आम्हाला स्टे मिळत नव्हतं, सगळीकडे फुल होतं. सो आम्ही थोडंसं दूरच मिळालं. हे आहे न्यू हम्पी. आम्ही इथंच न्यू हम्पीमध्येच राहिलं. इथं काहीतरी जाता जाताच काहीतरी एक मॉन्युमेंट दिसतंय. कब्रस्तान आहे एक, कब्रस्तान आणि दर्गा आहे इथं. नाश्ता करायचा आहे, नाश्ता आलेला आहे, करूया आणि निघूया लगेच. हॅलो आपल्या पहिल्या डेस्टिनेशनला नाही आता गोव्याला सीन आहे नाही. तिथे पोहोचलोय आपण पार्किंग पाशी. तिथे काय ससी वेकालू गणेश आहे, हेमकुड मंदिर समूह आहे आणि विरूपाक्ष मंदिर आहे, म्हणजे सगळं आहे. तर ही आहे इथली पार्किंग आणि फुल जत्रा. जत्रेचं फील येतोय मला, एक कारण जत्रेला आल्यासारखं. पार्किंग करायला जागा नाही. तर कशी बशी एक पार्किंग मिळाली. खूप गाड्या आहेत, गाड्या सगळीकडे गाड्या. तर आपलं आजचं पहिलं ठिकाण आहे विरूपाक्ष मंदिर, जे की शिवाचं एक स्वरूप आहे. बॅरिकेड्स क्रॉस केल्यावर आपल्याला एक भलं मोठं 9 पदरी गोपुरम दिसू लागतं, जे की 160 फूट उंच आहे आणि इथूनच मंदिराची एंट्रन्स सुद्धा आहे. हम्पी हे शहर विजयनगर साम्राज्याची राजधानी म्हणून ओळखले जाते. देवराय द्वितीय यांच्या काळात द्रविड स्थापत्य शैलीत हे भव्य मंदिर बांधले होते. 9 पदरी गोपुरम मधून आत आल्यावर आपल्याला 3 पदरी गोपुरम दिसते. तिथूनच गाभाऱ्यात प्रवेश करता येतो. हे मंदिर जरी युनेस्को हेरिटेज साईट असले तरी आजही येथे भाविकांची गर्दी पाहायला मिळते. सो आम्ही गाभाऱ्यात लाईनमध्ये उभे राहून दर्शन घेण्यापेक्षा डायरेक्ट 20 रुपये पर पर्सन तिकीट काढून प्रवेश केला. आतमध्ये गाभारा, सभामंडप, दीपस्तंभ, ध्वजस्तंभ, नंदी अशी रचना आहे. गाभाऱ्याच्या समोरील मंडपात आपल्याला काही भिंतीचित्रे दिसतात. यामध्ये विष्णू अवतार, महाभारतातील दृश्य यांचा समावेश आहे. गाभाऱ्याची परिक्रमा करताना उत्तरेकडे अजून एक 5 पदरी गोपुरम आहे. याला कनकगिरी गोपुरम म्हणतात. इथून बाहेर आल्यावर आपल्याला मनमट टाक किंवा पुष्करणी पाहावयास मिळते. इथून पुष्करणीमध्ये पडणारे गोपुरमचे रिफ्लेक्शन खूप सुंदर दिसते. या मंदिरात केलेले नक्षीकाम आणि कलाकृती अतिशय आकर्षक आहे, जे कोणाचेही मन मोहून टाकण्यास पुरेसे आहे, जर तुम्ही इथे गर्दी नसताना येत असाल तर. तो विरूपाक्ष टेम्पल बघून झालेलं आहे आपल्याला हे मागे. आणि आता आपण चाललो इथे अजून इथे मॉन्युमेंट्स आहेत ते एक्सप्लोर करायला. बाजूने एक रस्ता आहे, ते करून परत यायचं आणि दुसऱ्या साईडला व्हिजिट करायचं. तर हे समोर जे दिसतंय ते विरूपाक्ष मंदिर आहे पूर्ण. तर हे मेन गोपुरम आहे, इथून एंट्री आहे. इथून गेलं की तिथं गाभारा आहे, तिथून क्रॉस करून त्या साईडचं त्या बाहेर पडायला ते गेटचं गोपुरम आहे. तर असं आम्ही इथून गेलो, दर्शन घेतलं, तिथून बाहेर पडलो.
असं. आणि त्या साईडला एक वॉटर बॉडी आहे, म्हणजे पुष्करणी आहे. आणि असं इकडे बाहेर शू स्टँड आहे. तर हे इथून वर यायला रस्ता आहे मॉन्युमेंट्स बघण्यासाठी. आणि इथून आल्यावर इथे एक गेट दिसतंय. तर चला बघू आतमध्ये काय आहे. आता आपण आलेले आहोत हेमकूट टेकडीवर, जी विरूपाक्ष मंदिराच्या पश्चिमेलाच आहे. आणि इथे आपल्याला एक मंदिर समूह किंवा वास्तुसमूह पाहावयास मिळतो. या टेकडीवरील चालुक्य, राष्ट्रकूट, कांपिल्ली, विजयनगर यांसारख्या अनेक स्थापत्यशैलीतील वास्तू पाहता असे वाटते की ही वेगवेगळ्या प्रकारची मंदिरे घडवण्यासाठीची एक प्रयोगशाळाच होती. इथं पण आपण बघू शकता हा जो दगड आहे, ह्याला पण फोडायची अशीच प्रोसेस केली गेलेली आहे. पण हे अपूर्ण काम राहिलेलं आहे. हेमकुटा हिल्स आहे, त्याच्यावर आलो आहे. वरती जोही मंदिर समूह वगैरे आहे, तर असं काहीसा एरिया आहे. मागे टेम्पलचा समूह आहे, खूप सारी मंदिरं आहेत वरती. तर ह्या दगडावर पण बघू शकता मित्रांनो, ह्याच्यावर पण ह्याला तोडण्याचा प्रयत्न केलेले वन दिसत आहेत. आणि हा असा तोडलेला आहे. तर असे हेच दगड यूज करून आपली ही जी मंदिरं आहे तिथली हम्पीतली, तर असंच जवळपासचा दगड सोडून ही जी इथला मंदिर समूह आहे सगळा तो बनवला गेलेला आहे. येथे आपल्याला कडेला कालू आणि शशिवे कालू अशा नावाच्या 2 सुंदर गणेशाच्या मूर्ती पाहायला मिळतात. इथल्या काही शिलालेखांवरून या वास्तूंची बांधणी 14व्या शतकात केली गेली असावी असे समजते. तर आता येऊन पोचलोय आपल्या आजच्या दुसऱ्या लोकेशनला. तर तिथूनच खाली उतरलं की जे गणपतीची मूर्ती आहे तिथून बाहेर पडलं की खाली कृष्ण मंदिर आहे. आणि तिथे येऊन पोचलं ही मागं बघत असाल माझ्या, तर ही आहे कृष्ण मंदिराच्या समोर एक भला मोठा अर्धा किलोमीटरचा बाजार आहे. त्या काळातला जो बाजार भरत असे तो. आणि त्याच्या बाजूलाच इथं एक ही पुष्करणी आहे भली मोठी. तर इथून पुष्करणीला गेट आहे बाहेर बाजारात जाण्यासाठी. आणि समोर तिथं एक काहीतरी सभा मंडप किंवा एक राजदरबार काइंड ऑफ एक थिंग आहे. तिथं राजा किंवा कोणतरी समोर बसत असेल. इथं बेसिकली पुष्करणी मला वाटते जे कार्यक्रम होतात त्यांच्यासाठी असणार, कारण इथं पूर्ण साईडला बसण्यासाठी पण सोय केलेली आहे. सर्व जे पण राजदरबारात येत असतील त्यांची. तर असं काहीसं हे आहे. आता हे झालं बघून की आपण जाणार आहोत बाजार बघायला आणि नंतर मग आपण जाणार आहोत मंदिरात. ते समोर बघताय ते कृष्ण टेम्पलचं मेन गेट आहे. आणि तसंच खाली उतरायला पायऱ्या आहेत. आणि जे हे साईडने दिसत आहेत इकडे दुतर्फा ही बाजारपेठ आहे. तर हा पूर्ण पॅसेज जो जातो हा पुढपर्यंत आहे. लहानपणी आपण तेनाली रामा आणि राजा कृष्णदेवराय यांच्या कथा ऐकत आलोय. त्याच सम्राट कृष्णदेवराय यांनी या मंदिराची बांधणी केली आहे. मंदिराच्या भव्य गोपुरावर विष्णूंच्या अवतारांचं कोरीव काम पाहायला मिळतं.
गोपुराच्या आतील भागावर कृष्णदेवरायांच्या काही युद्धप्रसंगांचे कार्विंग्ज आहेत। ही शिल्पे राजा कृष्णदेवरायांनी राजा गजपतीवर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक आहेत। मुख्य गोपुरातून प्रवेश केल्यावर मध्यभागी स्वामी मंडप, ईशान्येला देवी मंडप, आग्नेयाला स्वयंपाकघर, धान्य कोठार दिसतं। गर्भगृह, अंतराळ, नवरंग, अर्धमंडप, तिन्ही बाजूंनी खुला सभा मंडप अशी एकूण या मंदिराची रचना आहे। कृष्णपुरातील हे कृष्ण मंदिर म्हणजेच विजयनगर स्थापत्य शैलीचा एक उत्तम आविष्कारच आहे। ओके मित्रांनो, तर इथली फाईट झालेली आपली पूर्णपणे बघून, आणि आता आपण चाललोय पुढे विठ्ठल मंदिराकडे। तर जे पण मध्ये येईल ते आपण बघणार आहोत। तर हे बघूया लगेच एक 5 मिनिटात आणि इथून निघूया। तर असं हे छोटंसं दिसतंय आपल्याला मंदिर। हे नृसिंह अवतार आहेत। हे गेट आहे इथून असं। तर हे लोकेशन झालं बघून, आता आपण चाललोय पुढच्या लोकेशनला। तर पुढे पण एक पार्किंग आहे, तिथे गाडी लावायची आणि बघायचं सगळं। इथे बघताय पूर्ण रोडवर आपल्याला पूर्ण ह्या हेरिटेज साईट आहे, टेम्पलच्या साईट त्या दिसत आहेत इथं। नाव आता आपण इथं पोहोचलोय पॉप्युलेशन ऑफ विजयनगर की जनसंख्या। अपनी समृद्धि के चरम पर और चलने में पैकिंग के बाद दूसरा सबसे अधिक आबादीला नगर गया था। ओके, सगळ्यात दुनियामध्ये 2 नंबर, त्या 15वी शतीमधली सगळ्यात मोठी लोकसंख्या 2 नंबरला होती। रातों रात कम नहीं है। ओके, तालीकोटा के युद्ध के बाद नगर की आबादी रातों रात कम हो गई थी। ओके, चलो लेट्स एक्सप्लोर दिस इज शिवा टेम्पल आहे, जे थोडं जमिनीच्या असं खोदून बनवलेलं आहे। तर हे गेट आहे, इथून बाहेर इथेच पार्किंग केली आहे मी गाडी आणि इथं चाललोय। या मंदिराचे नाव आहे प्रसन्ना विरूपाक्षा टेम्पल, जी की भूमिगत आहे। याचं छत ग्राउंड लेवलला आहे आणि मंदिर जमीन खोदून आत बांधलेलं आहे। भव्य द्वार, अंतराळ, सभा मंडप, गाभारा अशी या मंदिराची रचना आहे। मंदिराच्या बाजूलाच आपल्याला अजून एक मंडप दिसून येते। ओके, आम्ही आत नाही गेलो मंदिरात, कारण पाण्यातून जायचं आहे आतमध्ये, तर सगळं सॉक्स वगैरे ओले होतील। तर म्हटलं आपल्याला अजून खूप बघायचं आहे, तर आता निघालो आहे आम्ही पुढच्या डेस्टिनेशनला। झालं आहे ते आपलं भूमिगत होतं ते शिव मंदिर, थोडंसं हे करून पाणी होतं आतमध्ये जायला। हा हे नोबल मेन हा पॅलेस एरिया आहे, इथं काही अवशेष आहेत तिथं। या साईडला काहीतरी हे दिसत आहेत अवशेष। मॉस्क आहे, ही बेंड मिनार म्हणून आहे इथं। तर आतमध्ये खूपच अस्ताव्यस्त आहे, इथं नको। इथं पण काहीतरी होतं, पण नको इथं पण। टंकशाळा कक्ष इथं आहे, टंकशाळा कक्ष। हे प्रॉपर गवतामध्ये आहे, तर रस्ते नाही आहे प्रॉपर। जे हे पुढचं दिसतंय हे एक टेम्पलच दिसतंय कुठलं तरी। हे आहे महानवमी दिब्बा। इथं आहे याची पार्किंग, लावा इथं। हां, आता आपण मित्रांनो आलोय हजार रामचंद्र मंदिरापाशी। तर ह्याची एक धावती भेट घेऊ आणि पुढे जाऊ। विजयनगर साम्राज्याच्या मध्यभागी आणि राजवाड्यात समोर असल्या कारणाने हे एक राजमंदिर आहे। त्या काळात महत्त्वाचे महोत्सव याच मंदिरात पार पाडले जात असत।
मंदिराच्या सुरक्षेसाठी चारही बाजूंनी भिंती उभारलेल्या आहेत आणि या भिंतींवर देखील नर्तकी, घोडे, हत्ती यांसारखे शिल्पकाम पाहायला मिळते. मंदिरात प्रवेश केल्यावर गाभारा दिसतो. या गाभाऱ्याच्या भिंतींवर रामायणातील अतिशय सुंदर दृश्यांचे शिल्पकाम केलेले आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात सुंदर कोरीवकाम केलेले 4 ग्रॅनाइटचे काळे खांब आहेत. आम्ही ते पाहू शकलो नाही कारण आम्ही आतमध्ये प्रवेश केला नाही, कारण गर्दी खूप होती. तर मित्रांनो, आता आपला मोर्चा वळवूया जनाना एन्क्लोजर किंवा क्वीन्स प्लेसकडे. येथे एंट्री करण्यासाठी आपल्याला 40 रुपये पर पर्सन तिकीट काढावं लागतं. इथे क्वीन्स पॅलेस, लोटस महाल, जल महाल, 3 वॉच टॉवर्स आणि एलिफंट स्टेबल या वास्तू आहेत. इथलं मेन आकर्षण आहे लोटस महाल आणि एलिफंट स्टेबल. महालाचा आकार एखाद्या कमळासारखा आहे म्हणून याला लोटस महाल असे म्हणतात. लोटस महालाच्या बांधणीत हिंदू, इस्लामिक आणि जैन स्थापत्यकलेची छाप दिसून येते. या महालाचं एक वैशिष्ट्य आहे की याला एअर कंडिशनर महाल म्हणून पण ओळखले जाते, कारण याचं बांधकाम असं केलं गेलं आहे की 12ही महिने हे महाल थंड राहते. लोटस महालाच्याच बॅक साईडला आहे एलिफंट स्टेबल, जिथे आपल्याला एक सुंदर 11 रूमची एक इमारत पाहायला मिळते. इथे त्या काळात जे रॉयल सिलेक्टेड 11 हत्ती होते त्यांना ठेवले जायचे. रॉयल हत्तींसाठी इतकी प्रशस्त आणि सुंदर जागा होती, तर जस्ट इमॅजिन की त्या काळात हे साम्राज्य किती भव्य दिसत असेल. तर आता मित्रांनो, आपण चालत पोचलोय विठ्ठल मंदिरापाशी. 1 किलोमीटरचा वॉक आहे. या असल्या गाड्या आहेत त्या आपण घेऊ शकतो, पण त्याला मोठी लाईन आहे मागे, सो आम्ही चालतच आलो. हंपीमधील मंदिरांपैकी या मंदिराचं बांधणी काम आधुनिक आहे. हे मंदिर कुणी बांधले याचा पुरेसा इतिहास नाहीये, पण 16व्या शतकाच्या पूर्वार्धात याची बांधणी केली गेली असावी असा अंदाज आहे. एंट्रन्सला भव्य गोपुरम, समोर बाजारपेठ आणि पुष्करणी आहे. येथे मुख्य मंदिर विठ्ठलाचे आणि इतर मंदिर समूह आहेत. विठ्ठल मंदिराची सभामंडप, अर्धमंडप आणि गाभारा अशी रचना आहे. या मंदिरातील खांबांमधून विविध संगीत वाद्यांचा आवाज येतो. स्थापत्य कलेचे हे खास वैशिष्ट्य फक्त आपल्याला हंपीत पाहायला मिळते. आम्हाला ते अनुभवता आले नाही, कारण रेस्टोरेशनच्या कामामुळे आत जाण्यास प्रवेश बंद केला होता. बॅड लक. लास्ट बट द नॉट लिस्ट, येथील मुख्य आकर्षण विठ्ठल मंदिरासमोरचे एका शेत अखंड कोरलेले दगडी गरुड रथ, ज्याचा फोटो आपल्याला 50 रुपयाच्या नोटीवर पाहायला मिळतो. हे रथ शिल्पकलेचा एक अद्भुत नमुनाच म्हणता येईल. गर्दी खूप असल्या कारणाने हे मंदिर नीट अनुभवता आलं नाही. इवन बाकीच्या वास्तूही ओव्हरक्राऊडेडच होत्या. सो आम्ही हंपी एक्सप्लोरेशन एकाच दिवशीच संपवायचं ठरवलं, कारण गर्दीमध्ये या वास्तू अनुभवणं याला काही अर्थ नाही. पुन्हा कधी जमलं तर ऑफ सीझनमध्ये ट्राय करू इथे येण्याचा. तर इथे विठ्ठल मंदिरात आम्हाला खूप गर्दी मिळाली. खूप स्कूलच्या ट्रिप्स आलेल्या आहेत, इथे सहली आलेल्या आहेत. सो आम्हाला जसं पाहिजे तसं एक्सप्लोर नाही करता आलं, तर जेवढं मिळालं तेवढं करून आम्ही आता निघतो इथून. आता काळोख झाला आहे, झोपायची वेळ आहे. आम्ही आलो पूर्ण हंपी एक्सप्लोर करून. आज एका दिवसात जेवढं जमलं तेवढं आम्ही केलं आज. आणि आता खूप थकलो होतो, जेवून आता झोप आले खूप. आता झोपतोय. आजच्यासाठी एवढंच होतं. तर आय होप तुम्हाला या सिरीजचा एपिसोड आवडला असेल. आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. टिल देन कीप ट्रॅव्हलिंग अँड एक्सप्लोरिंग गाईज. बाय बाय. भेटूया उद्याच्या नवीन जर्नीमध्ये.